कल्याण में यूपी सरकार के खिलाफ कांग्रेस का कीचड़ फेंक आंदोलन। आज महाराष्ट्र भर में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के प्रेसिडेंट नानाभाऊ पटोले के आदेश पर राज्य भर में महायुति सरकार की नीतियों के खिलाफ चिखल फेंक आंदोलन किया गया। कल्याण जिला कांग्रेस के प्रेसिडेंट सचिन पोटे के नेतृत्व में कल्याण तहसील कार्यालय पर बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ताओं ने बीजेपी, शिवसेना और एनसीपी युति के किसान विरोधी, महिला, विद्यार्थी तथा महंगाई के खिलाफ घोषणाबाजी करके युति सरकार के प्रतिमारक पुतले पर कीचड़ डालकर निषेध किया। या सरकारचं करायचं काय? मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पोटे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते। त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे। असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे, पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत, त्यांनी या 2 ते 2.5 वर्षात शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, महिला असतील, महागाई असेल, त्या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले। आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलात फुलतं, त्या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी, या महाराष्ट्राला या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं। आणि त्याचा निषेध, सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत। मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार, कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे। प्रत्येक आघाडीने, आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही। आज सर्वच जण, या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे। गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही विकास, कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत।